माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, हा जो व्हिडिओ मी पोस्ट करत आहे, हा व्हिडिओ नेमका आहे मुंबईमधला. मी टाकणार नव्हतो यूट्यूबवर, पण मला असं वाटलं टाकू द्या. मी तिथं ब्लॉग तर बनवलंच नाही, पण जे मी तिथं शॉर्ट्स क्लिप शूट केलं आहे त्याला मी इथे एकत्र करून हे तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तर बघा, सर्वात आधी जेव्हा मी मुंबईला गेलो सकाळी मॉर्निंगला, तर मी सर्वात आधी इथे गेलो मरीन ड्राईव्हला. इथं थोडं थांबलो मी तिथे एका कामासाठी गेलो होतो, जे आम्हाला थोडंसं काम होतं आणि मित्राला पण काम होतं. तर गेलो आणि त्यानंतर मग तिथून मरीन ड्राईव्हवरून निघालो आणि जिथं आम्हाला स्टे करायचं होतं त्या लोकेशनवर आलो. तर थोडा आराम केला. त्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली होती, तर आम्ही म्हटलं काहीतरी खाऊ नये बाहेरून. तर जिथं आम्ही राहायचो त्याच्या बाहेरच एक खूप सारं मार्केट होतं. तर तिथं मग तिथून जिथं राहत होतो तिथून चर्चगेटला गेलो. चर्चगेटवरून लोकल पकडली, कारण की हा जो आहे सोबत, तर याला मार्केटमधून काहीतरी घ्यायचं होतं, बँड्रा मार्केटमधून. तर तिथे गेलो, तिथचं थोडं एक्सप्लोअर केलं. मला जे घ्यायचं होतं मी ते घेतलं तिथून आणि तिथं घुमलो आम्ही. काय तिथं थोडे प्लेसेस होते ते विजिट केले आणि बस तिथं असं घुमण्यातच खूप टाईम गेला आमचा. मुंबईत आम्ही ज्या टायमाला गेलो होतो तो टाईम होता उन्हाळ्याचा आणि तिथं एवढं गरम होतं, कारण की तिथं ते समुद्र आहे ना, तिथं खूप म्हणजे वेगळंच वाटत जात तिथं, कारण की ऊन पण खूप जास्त होती तिथं. तर आमचं काम झालं बँड्रामधून. हे बँड्राचं रेल्वे स्टेशन आहे, ते इथून मग लोकल पकडले रिटर्न जासाठी. तर नेक्स्ट आमचं हे होतं स्टेशन, ते आमचं नेक्स्ट स्टेशन होतं चर्चगेट. रिटर्न जाणार होतो आम्ही, कारण की आता थोडं आम्ही खूप थकलो होतो, थोडं म्हटलं आराम करावं. तर त्यासाठी मग चर्चगेटलाच उतरलो मी. हे कुलाब्याचं मार्केट आहे, तिथून जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला भूक पण लय जोरात लागली होती. तर त्यासाठी मग मी गेलो एका रेस्टॉरंटमध्ये, तिथून हे अंड्याची भाजी ते ऑर्डर केली. तर कुलाब्यामधून नाही का इथं गेलो मुंबई सेंट्रलला, कारण की आम्हाला मुंबई सेंट्रलमध्ये थोडं काम होतं, तर तिथं गेलो. बट तिथून आम्ही स्टेशनला गेलो तिथे मुंबई सेंट्रलला, तिथून चर्चगेटला जायचं होतं वापस, कारण की जिथं स्टे करतं तिथं जायचं होतं. टाईम पण खूप झालेला होता. फायनली चर्चगेटला आम्ही पोचलो. आता थोडा आराम करतो म्हटलं, आणि उद्या जे सकाळी आम्ही जाणार आहे एका जागी, तिथचं पण मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. तर आता आम्ही तिथून हे जवळच आहे मरीन ड्राईव्ह, तर तिथे गेलो, थोडा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्हाला जिथं जायचं होतं त्यासाठी आम्ही निघालो. आमचं काम झालेलं होतं, तर आमच्याजवळ थोडा टाईम उरलेला होता, तर त्यासाठी मग आम्ही म्हटलं का जुहू बीचला जाऊ. जुहू बीचला थोडं एन्जॉय करावं म्हटलं, तर त्यासाठी मग आम्ही जुहूला निघासाठी. अरे यार, ट्रान्सपोर्टेशनचा एवढा प्रॉब्लेम होता इथे, कारण की इथचं जे आपल्याला माहीतच नाही ना इथचं काय, कोणती बस कुठे पकडायला लागते आणि कोणता ॲटो कुठं जाते, कारण की ॲटोवाले स्कॅम करत होते आमच्यासोबत. तर त्यासाठी मग मी जे गव्हर्नमेंटचे बसेस आहेत तिथच्या सिटी बस वगैरे जे आहे, तर त्यांच्या थ्रूच आम्ही ट्रॅव्हल केलं तिथं, कारण की ॲटोवाले खूप स्कॅम करतात तिथे. पोचलेलो आहे, हे बघा, हे बाहेरचं आहे. इथून जे दिसतंय ना समोर, तिथून एंटर व्हावं लागतं आहे. तर जुहू बीचला आलो मी, आणि जुहू बीच एकदम क्लीन होतं, असं वाटत नव्हतं काहीच नाही, एकदम क्लीन होतं. तर ही गोष्ट मला चांगली वाटली. तर चला मग, आता चाललो आहे बोटमध्ये बसण्यासाठी. खूप एक्सायटेड आहे, कारण की फर्स्ट टाईम बसत आहे मी. तर
एक्सायटेड तर राहणारच आहे ना. हे बोटवाल्यांना आपल्याला जॅकेट दिलं आहे, लाईफ जॅकेट. जर पडलो म्हणजे पाण्यावाण्यातून बोटीतून पडलो तर यानं आपण वाचू शकतो. हे जे राईड होते ते 1 किलोमीटरचेच होते बीचपासून, कारण की जास्त अंतर घेऊन नाही जात, कारण की यांना अलाउड नाही आहे. चला तर राईड कंप्लीट झाले आणि खूप एन्जॉय केला. आता फायनली खूप थकलो आहे, तर आता चाललो आहे हॉटेलला स्टे करायला. तिथं स्टे करू, नंतर मग मरीन ड्राईव्हवर थोडंसं बसू आणि नंतर मग घरी यासाठी निघू तिथून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि सोमवार मी एकच हे काम करणार आहे की तुम्हाला एक चांगलं कॉन्टेंट प्रेझेंट करणार आहे. चला तर मग भेटूया.